उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज नाशिक दौरा होता। मात्र हा नाशिक दौरा रद्द झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आणि नाशिकमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला अजित पवार आज उपस्थित राहणार होते। मात्र त्यांचा नाशिक दौरा हा रद्द झाल्याची माहिती समोर येते। दादांचा आज नियमितप्रमाणे कार्यक्रम होता। घोटी इथे हॉस्पिटलचं उद्घाटन होतं, त्याच्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा एका हॉटेलचं उद्घाटन होतं आणि नंतर माझ्या पार्टी ऑफिसमध्ये जे आहे बैठकसुद्धा आयोजित केली होती। परंतु दादा जे आहेत महालक्ष्मी रेसकोर्सवर पोचलेले होते, परंतु जूवरूनच ते हेलिकॉप्टर न आल्यामुळे त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला, मग उशीर होत गेला आणि मग अजूनही ते हेलिकॉप्टर न आल्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे नियोजित जो कार्यक्रम आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। पुढचे कार्यक्रम कोणाच्या हस्ते होणार आहे? आता हा या घोटीच्या इथे हॉस्पिटलचं उद्घाटन जे आहे ते आमदार साहेबांच्या हस्ते आता आम्ही करून घेऊ आणि बाकीचे कार्यक्रम जे शहरातले आहेत त्या भुजबळ साहेब जे आहेत ते अटेंड करतील। साहेब खरं तर नाशिकमध्ये खूप दिवसांनी अजितदादा आणि भुजबळ साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा होता, मात्र तो दौरा रद्द झालेला आहे आणि हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा दौरा रद्द झाल्याची माहिती आहे। नाशिकमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळावा होता तेव्हा अजित पवार उपस्थित राहणार होते। अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत आहेत। किरण, हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाड असलं कारण समोर येत आहे, मात्र दुसरीकडे जे नियोजित कार्यक्रम होते अजित पवारांचे, कार्यकर्ता मेळावा असू दे किंवा विविध कार्यक्रमांचं किंवा लोकार्पण असू दे, तर त्या अजित पवारांच्या अनुपस्थितीमध्ये आता याचं लोकार्पणाचं काय होणार आणि ते कधी होणार आहे? श्रद्धा, खरं तर अजित पवारांचा नाशिक दौरा हा रद्द झालेला आहे। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिलेली आहे। खरं तर अजित पवारांच्या हस्ते घोटी येथे एका हॉस्पिटलचं उद्घाटन केलं जाणार होतं, त्यासोबतच नाशिकमध्ये असलेल्या एका हॉटेलचं उद्घाटन केलं जाणार होतं आणि त्यानंतर दुपारच्या वेळेला राष्ट्रवादी भवनामध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार होती आणि त्यानंतर अजित पवार जे आहेत ते नाशिकचा दौरा आटपून मुंबईकडे रवाना होणार होते। मात्र एकूणच जर बघितलं तर हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे हा संपूर्ण दौरा रद्द झाला असून यामध्ये आता जे विविध कार्यक्रम आहेत ते आमदार असतील, माजी खासदार असतील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये काही कार्यक्रमांचं लोकार्पण केलं जाईल, तर दुसऱ्या बाजूला जी राष्ट्रवादी भवनामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्या ठिकाणी ती बैठक छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर अतिशय महत्वाची बाब म्हणजे माजी खासदार समीर भुजबळ हे अजित पवारांच्या स्वागतासाठी आलेले होते, मात्र अजित पवारांचा दौरा हा रद्द झालाय आणि याबाबतची माहिती देखील समीर भुजबळ यांनीच दिली। खरं तर समीर भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळेला राजीनामा दिलेला होता, मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती, मात्र हा राजीनामा देत असताना तो पक्षाने स्वीकारलाच नाही अशा स्वरूपाचा खुलासा स्वतः समीर भुजबळ यांनी केलेला आहे। त्यामुळे समीर भुजबळ हे पक्षातच आहे, ते सक्रिय या सगळ्या दरम्यान दिसत आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये जर तुमच्यावर कुठली जबाबदारी दिली का असा देखील सवाल त्यांच्यावर उपस्थित करण्यात आलेला होता, तर त्यांनी मुंबईप्रमाणे नाशिकमधून देखील मागणी आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पक्ष काय निर्णय घेतो त्याकडे बघू अशा स्वरूपाचं स्पष्टीकरण दिलं। त्यामुळे समीर भुजबळ गोष्टींकडे लक्ष असेल। अपडेट घेत राहू किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।